नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। विधान परिषदेमध्ये कालचा गुरुवारचा दिवस गाजला तो अनिल परब आणि चित्रा वाघ या दोन नेत्यांमधल्या वादामुळे। आणि हा वाद सभागृहामध्ये जितका गाजला त्याचे तितकेच जोरदार पडसाद सभागृहाच्या बाहेरही उमटले। चित्रा वाघ यांच्या कालच्या विधानांचा आज ठाकरे गटानं आणि प्रामुख्यानं सुषमा अंधारेंनी जोरदार समाचार घेतला। त्यावर चित्रा वाघांनी सुद्धा पलटवार केलाय। त्यामुळे वाघ आणि अंधारेंमध्ये आता चांगलीच जुंपल्याचं चित्र दिसतंय। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडा। तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ। कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता। अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा घालतात। गुरुवारी विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेलं। सत्ताधारी वैयक्तिक मुद्द्यांवरनं विरोधकांना जाणून बुजून टार्गेट करतात असा आरोप अनिल परबांनी केला। तर जयकुमार गोरे आणि संजय राठोडांबद्दल सत्ताधारी गप्प का असा सवालही उपस्थित झाला आणि सभागृहातलं वातावरण चांगलंच तापलं। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडा। त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? हा, जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? अनिल परबांच्या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांच्याकडे असल्यानं चित्राताईंनी आक्रमक भूमिका घेतली आणि अनिल परबांना थेट सवाल विचारताना चित्राताईंच्या आवाजाला आणि शब्दांनाही धार चढली। तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित। माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केले, माझ्या परिवाराने सहन केले ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ। समजलं काय? सांगते तुम्हाला। आणि इथे काय असे वशिल्याने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला। चित्रा वाघांचं हे वक्तव्य वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालं। त्यांच्या शब्दांवर आणि भाषेवर आक्षेप घेत शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केला। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जे काय घडलं आणि ज्या भाषेचा काल वापर झाला, जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट सभापती अध्यक्षांना पटली नाही तर ते कामकाजातून काढून टाकतात। तसं करता आलं असं, पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा घालतात। अत्यंत दर्जेदार, वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय। कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता। मग मी एकच प्रश्न विचारला, तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी। तो येऊन प्रेसला सांगतोय की कुणाच्या पण लेकरांवरती, मी परत सांगते, मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं, आता बोलतानाही मला त्रास होतोय, कारण त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये, पण जिनी जन्म दिला तिला तर अक्कल पाहिजे। तो बाप सांगतोय DNA टेस्ट करा, DNA टेस्ट करा। तुम्ही आमचं बोलता, आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला। म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय, ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो। या प्रकरणावरनं वाद वाढतोय हे लक्षात आल्यावर थेट मुख्यमंत्र्यांनी परब आणि वाघ यांच्या वादात मध्यस्थी केल्याचं कळतंय। विरोधी पक्षनेत्यांसोबत अध्यक्षांच्या दालनात एक बैठक पार पडली। दोनही बाजूच्या नेत्यांनी आपापल्या नेत्यांना समज द्यावी असं निश्चित झालं आणि लंच डिप्लोमसीतनं परब आणि वाघ या वादावरती पडदा टाकला गेला। दोन नेत्यांमधला हा वाद आता शमवला जरी गेला असला
तरी चित्रा वाघ यांच्या वक्तव्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा ही पणाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.